हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा. मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या भागाला सुरुवात करण्याआधी मी सर्व प्रेक्षकांना विनंती करेन की मशाल न्यूज नेटवर्क हे पेज आता फेसबुकवर आहे. ते जर तुम्ही लाईक केलं तर आमचे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आजच्या भागामध्ये आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत की ज्यांनी चांगल्या पगाराची आणि चांगल्या हुद्द्याची नोकरी सोडून अहोरात्र जे शेतकऱ्यांसाठी झटत आहे. त्यांचं नाव आहे सुभाष कोंडू ठाकरे. अगदी ते आपल्याच तालुक्यातील खुपरी या गावचे रहिवासी आहेत. त्यांनी MBA केलेलं आहे फायनान्समध्ये आणि मोठमोठ्या कंपन्या आहेत, म्हणजे ब्लू स्टार असेल, होल्टास असेल किंवा अन्य कंपन्यांमध्ये मॅनेजर पदावर त्यांनी काम केलेलं आहे. चांगल्या पदाची नोकरी सोडून आमच्या भाषेत त्या नोकरीवर लात मारून त्यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याचं व्रत हाती घेतलेलं आहे. आणि आज ते आमच्या न्यूज रूममध्ये आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी. मी सुभाष ठाकरे यांचं स्वागत करतोय आपल्या न्यूज रूममध्ये. सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे. आपण ज्या प्रश्नावर चर्चा करणार ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, पण त्याच्या आधी तुमची ही जी समिती आहे म्हणजे अण्णा हजारे, जे पद्मश्री अण्णा हजारे जी चालवता येतं संघटना, त्या संघटनेचे तुम्ही संघटक आहात. हे संघटनेचं नेमकं काम काय? ॲक्च्युली 2014 मध्ये ज्यावेळेस मी ॲज अ सिनियर मॅनेजर म्हणून एका चंदीगडमध्ये MNC कंपनीची नोकरी सोडून आलो, त्यावेळेस ऑलरेडी इथे अण्णा हजारेंची चळवळ काही शेतकऱ्यांच्या मार्फत बाधित शेतकरी समिती महाराष्ट्र यांची ऑलरेडी इकडे एक कुडूस इथे जोरात चळवळ चालू होती. मग तिथल्या शेतकऱ्यांनी म्हणाले तुम्ही जर साहेब आलात तर आम्हाला तुम्ही सहकार्य जर केलं तर आमची चळवळ अजून जोरात येईल आणि आम्हाला न्याय मिळेल. त्यासाठी त्यांनी मला पाचारण केलं आणि मी लगेच मला विषय आवडला. अण्णा हजारेंची तिथे कमिटी आलेली होती, त्यांना सुद्धा भेटलो. ब्रिगेडियर सुधीर सावंत सुद्धा स्वतः त्या चळवळीत होते. मग हे सगळी चळवळ त्या 2014 पासून आपण सुरू केली आणि त्याचं पर्पज मेन आहे शेतकऱ्यांना, कारण या भागामध्ये शेतकऱ्यांसाठी उत्तम काम करणारी संघटना अशी मला दिसली नाही जेणेकरून त्यांच्या पाठीशी उभे राहील, त्यांच्या न्याय व हक्काची लढाई लढेल आणि त्यांना न्याय मिळवून देईल. पण हा विषय चालूच असताना काल अचानक मला जे मशालचे जे आहेत संपादक आहेत तुम्ही तुम्हाला मी नेहमी फॉलो करतोय. मागच्या अनेक महिने मी तुमची जी चळवळ चाललेली आहे गरीब लोकांसाठी किंवा जनतेच्या न्याय हक्कासाठी, तेव्हा मी तिथे मला लक्षात आलं का एका शेतकऱ्याचा मोठा विषय घेऊन तुम्ही ती मुलाखत चालू होती आणि मी तिला फॉलो केलं आणि मी लगेच मला असं वाटलं का नाही आपण एवढं मोठं जर आपण शेतकऱ्याची चळवळ उभी केलेली आहे तर एवढा सुंदर जर प्लॅटफॉर्म आपल्या घरात जर असेल तर तुमच्या चॅनल मार्फत आपण ते कसं शेतकऱ्यांपर्यंत माझ्या मोठ्या प्रमाणात पोहोचवता येईल त्यासाठी लगेच मग मी तुम्हाला संपर्क केला. तुम्ही मी मुद्दाम प्रेक्षकांना सांगेन की खूप मोठी माणसं आपलं हे चॅनल पाहत आहेत. ही बाधित शेतकरी जी समिती आहे तिचे ते अध्यक्ष आहेत. खूप मोठी प्रकरणं त्यांनी हँडल केलेली आहेत. म्हणजे तुम्ही बरीच प्रकरण म्हणजे आम्ही ऐकून आहोत. तुम्ही जसं मशालचं नाव ऐकून आहात तसं तुमचंही नाव आम्ही ऐकून आहोत. माझा प्रश्न असा होता की ही बाधित शेतकरी समिती म्हणजे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचा अन्याय निर्मूलन करण्यासाठी ही समिती काम करते. हे नावातच आलंय. आणि काम कोणत्या प्रकारे आणि कशा प्रकारे करते? बेसिकली ही जी सुरुवात आहे ती आपण ऍक्च्युली औद्योगिकरणाच्या ज्या केसेस होत्या म्हणजे ज्या 15 वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाने ज्या इंडस्ट्रीजला किंवा कंपनीच्या मालकांना त्या जमिनी आपल्या खेडेगावामध्ये कारखाने यावेत जेणेकरून शेतकऱ्यांच्या मुलांना उदरनिर्वाह किंवा त्यांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासनाने या जमिनी ॲलोकेट केलेल्या आहेत. पण त्यामध्ये प्रॉब्लेम असा झाला आहे का त्या जमिनींच्या फक्त या लोकांनी श्रीमंत लोकांनी त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केले आणि कुठल्याही प्रकारचे कारखाने आणले नाहीत. त्यामुळे झालं कसं शेतकऱ्यांच्या कमी भावामध्ये जमिनी गेल्या. जमिनी जाऊन तिथे आपल्याला कारखाने न आल्यामुळे मुलांना नोकऱ्या नाही मिळाल्या आणि सर्वात महत्त्वाचं जे आहे ते शासनाचा कर सुद्धा डुबवला गेला. आज त्या करोडीच्या भावाने ते लोक बिल्डर लोकांना डेव्हलपसाठी विकत आहेत
आणि त्याच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण ही चळवळ उभी करत आहोत. बऱ्याचशा केसेस न्यायप्रविष्ट आहेत. नाही, कशा प्रकारे काम चालतं आपलं? आता ऍक्च्युली आपण असं केलंय की आपण महाराष्ट्राचे जे सल्लागार आहेत डॉक्टर रामदास सबन, ते स्वतः PhD झालेले आहेत आणि ते आपले लिगल ॲडवायझर आहेत आणि त्यांच्यामार्फत आपण या केसेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहेत. त्यामुळे जवळजवळ 850 एकर ऑलरेडी न्यायप्रविष्ट आहेत आणि जवळजवळ 3-3.5 एकरचे शेतकऱ्यांबरोबर चर्चा चालू आहे. मला प्रश्न असा, मी शेतकरी आहे, ओके, मी बाधित आहे. बाधित म्हणजे नेमकं कसं आहे, काय बाधित म्हणजे आता आपण फॉर एक्झाम्पल जर उदाहरण जर घ्यायचं झालं तर आता समजा आपल्याकडे रिलायन्सची गॅस पाईपलाईन मोठी गेली दहेज ते नागोठणे, मोठा प्रोजेक्ट आहे तो, हजारो करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे रिलायन्स कंपनीची. त्यावेळेस मला काही शेतकऱ्यांनी पुन्हा शेतकऱ्यांनी काही येऊन माझेच आंबेस्तेचे काही नातेवाईक मंडळी होती, ते म्हणाले का सर जर याच्यामध्ये तुम्ही जर मदत केला तुम्ही खूप चांगलं काम करतायत. मग त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, सर्वप्रथम मी काय केलं, कायद्याचा आधार एक्झॅक्टली कुठल्या कायद्याच्या आधारे या अधिग्रहण होतात जमिनी, त्या कायद्याचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये मला खूप त्रुटी जाणवल्या. त्या त्रुटीमध्ये मग माझ्या लक्षात आलं का हे अधिग्रहण 2007-2008 मध्ये झालेलं आहे. शेतकऱ्यांचे जे काही कायद्याला धरून जे काही त्यांचे जे काही लिखाणपडी आहे ती त्यांनी त्यांची फसवणूक करून घेतलेली आहे. मग मी पहिलं काम केलं, शेतकऱ्यांना सर्व पूर्ण दोन्ही जिल्ह्यामध्ये ठाणा आणि पालघर जिल्ह्यामध्ये त्यांना एकत्रित केलं आणि एकत्रित करून त्यांच्या समस्या समजून घेतल्या का एक्झॅक्टली काय झालं. प्रोजेक्ट 2007-2008 मध्ये असं काय घडलं का शेतकऱ्यांना मोठा अन्याय झाला, त्यांना पैसेच मिळाले नाही. मग त्यापुढे मग मी ठरवलं का आता आपण याच्यामध्ये पूर्ण अभ्यास केला. तेव्हा माझ्या निदर्शनात आलं का त्यांनी 1962चा कायदा आहे या लाईनसाठी अधिग्रहणचा, आज आपण 2018 मध्ये आहोत, जवळजवळ 60 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा कायदा जुनाच आहे. बरोबर. मग मी हे प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिलं. कलेक्टर साहेबांना पत्रव्यवहार केला, मंत्रालयात पत्रव्यवहार केला, शेतकऱ्यांची कमिटी बनवली पूर्ण दोन्ही जिल्ह्यांची आणि त्यांना तिथे घेऊन गेलो, त्यांच्या लक्षात आणून दिलं. त्यावेळेस मग रिलायन्स बरोबर पण चर्चा पॅरलली चालू होती. रिलायन्सचं म्हणणं होतं का आम्ही तुम्हाला मॅक्झिमम 9,860 रुपये देऊ शकतो, त्या पलीकडे आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. मग मी त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांना आणि प्रशासनांना, त्यावेळेस आपले माजी कलेक्टर अभिजित बांगर साहेब होते, त्यांनी खूप मोलाचं सहकार्य केले शेतकऱ्यांना आणि त्यांनी कसा न्याय मिळाला असं शेतकरी आणि रिलायन्स यांच्या मध्यस्थी करून कसं काय न्याय मिळवता येईल ते त्यांनी प्रयत्न केले. जवळजवळ 7-8 मीटिंग झाल्या. त्याच्यामध्ये मग मी त्यांना म्हणालो का सर आमच्याकडे आज 3 ते 5 लाख रुपये एकरी चालू आहे आणि तो जर प्रति गुंठा चालू असेल तर कुठल्या बेसिसवर तुम्ही 9,060 रुपये देताय. मग ते म्हणाले कायदा असा आहे. म्हटलं कायदा बदलवून घेणं शेतकऱ्यांचं काम नाहीये, बरोबर, हे प्रशासनाने किंवा आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी करायला हवं. त्या गरीब शेतकऱ्याला कडं काही कळत नाही, तो काय करणार. मग त्यावेळेस मग त्यांच्या निदर्शन आणून दिलं का सर असं होणार नाही. मग ते म्हणाले तुम्ही याच्यावर काय पर्याय काय. मग मी त्यांना उदाहरण सुद्धा दिलं का आम्ही 12 महिन्यामध्ये 6 पिकं देतो, जर तुम्ही 10,000 रुपये गुंठा म्हणता तर आमच्या 6 पिकांच्या आम्ही 60,000 तुम्ही द्या. म्हणून ती सुरुवात 60,000 रुपये झाली आणि आज ती मग त्यानंतर मग जवळजवळ 22 महिने हा पूर्ण संघर्ष चालला. शेतकऱ्यांनी पण मला साथ दिली, माझे संघटनेचे सगळे पदाधिकारी त्यांनी सुद्धा साथ दिली आणि त्यामुळे मी तो संघर्ष पुढे नेला आणि 22 महिन्यामध्ये ती फायनली संघटनेचा तो 1.5 लाख रुपये प्रति गुंठा शेतकऱ्यांना आपल्या भागामध्ये मिळाला. हे तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा झाला. हो, प्रेक्षकांना मी मुद्दाम सांगेन, सुभाष ठाकरे जे आहेत त्यांनी एक मोठी चळवळ पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये उभी केलेली आहे. ज्यांच्यावर अन्याय होतोय त्या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांसाठी ते अगदी धावून जातात. त्यांच्या स्वतःच्या खर्चाने संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवतात आणि तो प्रश्न धसास लावण्याचा प्रयत्न करतात. अशी कोणती कोणती प्रकरणं आपण केलीत आता शेतकऱ्यांच्या समोर ठेवण्यासाठी, कोणती एक उदाहरण. ओके, आता आपण ऍक्च्युली मागच्या 6-8 महिन्यामध्ये ज्या काही मागच्या 2015-16 आपण काही केसेस उभ्या केल्या होत्या औद्योगिकरणाच्या, जिथे औद्योगिकरणाचा वापर नाही झाला, त्याच्यामध्ये पुन्हा मला मी त्या कायद्याचा अभ्यास करत असताना मला असं कळलं 63(1)चा तो कायदा आहे. त्या कायद्यामध्ये असं प्रोव्हिजन केलेली आहे की ज्या ॲलोकेटेड केलेल्या जमिनी ज्या होत्या त्या जर समजा 15 वर्ष जर वापर केला नसेल तर मूळ मालकाला त्या परत घेण्याचा अधिकार आहे. पण माझे जे लिगल ॲडवायझर आहेत डॉक्टर रामदास सबन, ते राज्यपालांचे सुद्धा सल्लागार आहेत, पोलीस महासंचालकांचे सुद्धा सल्लागार आहेत. हा, तर त्यांनी आणि मी अभ्यास केल्यानंतर आमच्या असं निदर्शनात आलं का त्याच्यामध्ये त्रुटी आहेत. ह्या केसेस तहसीलदाराकडनं प्रांताकडनं उपजिल्हाधिकडून जिल्हाधिकाऱ्याकडं नंतर MRT कोर्टामध्ये गेल्या. तिथे असं आमच्या निदर्शनात आलं की इथे फसवणूक होत आहे शेतकऱ्यांची. मग त्या कायद्याच्यामध्ये आम्ही बदल घडवून आणला. मग आम्ही एक पत्र
रेव्हन्यूच्या सेक्रेटरीला लिहिलं महाराष्ट्र सरकारच्या, आणि त्या कायद्यामध्ये बदल घडून आणला. मग त्या कायद्यामध्ये त्रुटी अशी होती का कोणी निर्णय द्यायचा हेच क्लिअर नव्हतं. फक्त केसेस फिरत होत्या, प्रशासनातले अधिकारी चुकीचे निर्णय घेत होते. मग शेवटी तो आपण कायदा 1 जानेवारी 2016 आपण कायदा बदलवून घेतला, आणि त्यानंतर मग आपण पालघर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 8 ते 10 करोडच्या जागा आपण जिंकल्या. पण न्यायाला वरची बाजू असते, पुन्हा ते अपिलामध्ये गेलेत समोरचे पक्षकार, म्हणून त्या केसेस आता पुढच्या वरच्या कोर्टामध्ये चालू आहे. आता शेतकऱ्यांना न्याय मिळाला? नाही मिळाला. 10 करोडच्या जागा जिंकल्या आपण. कुठल्या परिसराच्या जागा आहेत त्या कुडू आपल्या पालघर जिल्ह्यामधल्या याच परिसरामधल्या आहे. हा नेमका कायदा काय की 15 वर्ष सुद्धा मी एखादी जमीन विकलेली आहे, ओके, शेतकऱ्याला किंवा मुंबईवाल्याला, आपण ज्याला मुंबईवाला म्हणतो, त्याला विकले आणि त्यांनी 15 वर्ष तरी काहीच केलेलं नसतं, ती जागा मला परत मिळते? हो, जागा परत मिळते. आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचं असं होतं का इंडस्ट्रीला ज्या जागा गव्हर्नमेंटने अलोकेट केल्या त्याच्यामध्ये स्कीम होती. ऍक्च्युअली त्यांना 33% कॅशबॅक होती त्यावेळेस. म्हणजे जर समजा त्यांनी 1 करोड जर जिंकले तर 33 लाख रुपये त्यांना डायरेक्ट बेनिफिट होता. प्लस एक्सपोर्टमध्ये त्यांना फॅसिलिटीज होत्या. डी झोन डी प्लस असल्यामुळे ज्या काय शासनाच्या नियमाप्रमाणे ज्या काय सुविधा त्या त्यांना सगळ्या होत्या. पण त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला, फक्त इन्व्हेस्टमेंट केली, आणि आज करोडीचा भाव चालू आहे. त्या याच्यामध्ये आता शेतकऱ्यांचं मोठं नुकसान चालू आहे. कंपनी शासनाचं सुद्धा नुकसान झालं त्याच्यामध्ये. शेतकऱ्यांना मी मुद्दाम सांगेन की आपण त्यावेळेस जो भाव मिळेल त्या भावाने ह्या जमिनी विकल्यात. म्हणजे जेव्हा डी झोन जाहीर झाला त्यावेळची परिस्थिती मला माहिती आहे, मी नवीनच पत्रकार होतो, की सगळे इंडस्ट्रियल जे होते ते काही राजकीय नेत्यांना भेटले, त्यांनी हा भाग डिझोन करून घेतला. करून घेण्याच्या आधी जर त्यांना माहिती झालं की वाडा तालुक्यातला काही भाग हा डिझोन होतोय, त्यावेळेस त्यांनी या भागामध्ये मोठ्या संख्येने जमिनी विकत घेतल्या मातीमोल भावाने. आणि आमच्याकडे आमची परिस्थिती अशी होती की डोंगर होते जिथे काही आम्ही लावत नव्हतो, माळरानं होती, जंगल होतं, आणि ह्या जमिनी नुसतं ठेवून करायच्या काय, आणि म्हणून त्या नाममात्र भावांनी विकल्या. त्या लोकांनी त्या जमिनी विकत घेतल्या. त्याच्यामुळे डिझोन जाहीर झाला, आणि डिझोन जाहीर झाल्यानंतर तुम्ही सांगता त्या पद्धतीने त्यांनी स्वतःचे खिचे भरले, कंपन्या झाल्याचं दाखवलं, शासनाकडून सवलती घेतल्या. पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की आमच्या जमिनीवर फक्त कुंपणं बाकी आहेत, कंपन्यांच्या शेड फक्त राहिलेल्या आहेत, कंपनी तिथे चालू नाहीये. तर ह्या ज्या जमिनी आहेत, ह्या जमिनी समजा माझी एखादी जमीन गेली आणि मला ती मिळवायची असेल, तर मी प्रथम काय केलं पाहिजे? औद्योगिकरणाच्या केसेस संदर्भात जर सांगायचं झालं तर सर्वप्रथम आपल्याला ज्या वर्षी आपण ती विक्री केली त्याचं खरेदी खत आपल्याला काढावं लागेल. त्या खरेदी खतामध्ये लिहिलेलं असतं का खऱ्याखुऱ्या औद्योगिकरणासाठी ही जागा विकण्यात आलेली आहे. दुसरं डॉक्युमेंट आहे ते 7/12 उतारा आहे आणि फेरफार. जर समजा त्या पार्टीने पाठीमागून शेतकऱ्याला न कळता जर त्याची अजून कुठे व्यवहार केला असेल तर फेरफारवरती आपल्याला कळेल का ही जागा अजून कुठल्या पार्टीला विकली आहे. आणि कायदा असा आहे, जर समजा तुम्ही समजा कंपनीचे मालक आहात आणि मी शेतकरी आहे, जर तुम्हाला जर मी जागा विकली आहे आणि जर तुम्हाला ती दुसऱ्या पार्टीला जर विकायची असेल तर त्याचं तुम्ही प्रायर अप्रूव्हल माझ्याकडनं घेतलं पाहिजे, म्हणजे माझा परवाना घेतला पाहिजे, माझं लिखित तुमच्याकडे काहीतरी असायला हवं. कायद्यामध्ये अशी प्रोव्हिजन ऑलरेडी आहे आणि असं ते करू शकत नाही. तरी सुद्धा कायदा धाब्यावर ठेवून, महाराष्ट्र शासनाचा कायदा धाब्यावर ठेवून या कंपनीवाल्यांनी हे सगळे उद्योग केलेले आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये. मला खूप प्रकरण हो, जवळजवळ मला वाटतं टोटल माझ्याकडे आता ज्या केसेस आहेत ते 27 जिल्ह्यांमधले 8,500 एकरचे जागेचे प्रोजेक्ट मी सध्या सगळं वर्किंग करतोय. त्याच्या वाड्यातील शेतकऱ्यांना किंवा ठाणे पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मी आवर्जून सांगेन की ह्या केसेस पूर्ण महाराष्ट्रभर सुभाष ठाकरे लढत आहेत. आपल्या जमिनीच्या बाबतीमध्ये जर असा काही प्रकार झाला असेल तर याच व्हिडिओच्या खाली सुभाष ठाकरे यांचा मोबाईल नंबर आहे, तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा. त्यांनी तुमच्याशी शेतकऱ्यांनी संपर्क केला, प्रोसिजर काय, म्हणजे तुमच्या या संघटनेची पद्धत काय, कार्यपद्धती काय. कारण बऱ्याचशा संघटना आम्ही बघतोय की एखाद्या मुंबईवाल्याकडे जमीन आम्ही विकलेली आहे आणि मी बाधित झालोय, मी समजा एखाद्या नेत्याकडे, शेतकरी नेत्याकडे मी जेव्हा जातोय आणि अर्ज करतो, माझ्याकडे लिहून घेतो, अर्ज घेतो, स्टॅम्प पेपरवर घेतो आणि थेट जाऊन त्याच्याशी तडजोड करतो, म्हणजे सेटलमेंट करतो, आणि मी मात्र हाय तिथेच राहतो. जे शेतकरी जे नेते आहेत तेच खरे आता कंपनी मालकांचे दलाल झाले आणि ते मालामाल झाले. म्हणजे शेतकरी नेते आम्ही आहोत असं सांगायचं, आणि कंपनी मालकांची, मुंबईवाल्यांची दलाली करून आपले खिजे भरायचे. म्हणजे तुम्ही जर बघितलं वाडा तालुक्यामध्ये किंवा पूर्ण जिल्ह्यामध्ये दलाल मालामाल झालेले दिसत आहेत आणि शेतकरी मात्र उद्ध्वस्त झालेले दिसतात. मी कालचं प्रकरण तुम्ही जे बघितलं ते प्रकरण तसंच आहे की शेतकऱ्याला 2.5 लाख मिळाले. त्या भागामधली जमीनचा जो भाव आहे तो 80 लाख रुपये एकर आहे. म्हणजे साधारणतः 2 कोटी
40 लाखाची जमीन ही फक्त त्या दलालाने 2.5 लाखाला घेतली आणि त्याच वर्षी म्हणजे 5-6 महिन्याच्या अंतराने ती थेट कंपनी मालकाला विकली. अशी अनेक प्रकरण आहेत. तुमचं एक म्हणजे संघटनेची कामाची पद्धत जी आहे, कामाची पद्धत नाही. मला तुम्ही शेतकऱ्यांसोबत जेवढं प्रकरण दिलं ओके, तर ही पद्धत म्हणजे जसे इतर शेतकरी नेते करतात मला थेट प्रश्न ओके, त्याच्यामध्ये काही तडजोड तुम्ही परस्पर करता की शेतकऱ्यांना घेऊन? नाही, आपण ऍक्च्युअली आपल्या संघटनेचे काही जे नियम आणि नियमावली ती क्लिअर आहे. सर्वप्रथम मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो का आपण सर्वप्रथम जेवढे पण शेतकरी माझ्याकडे येतात ते कुठलंही प्रकरण असो, जमिनीचं असो, जनरली आपण लिगली प्रकरण जास्त घेतो जमिनीची. तर त्या प्रकरणामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे का आपण कुठल्याही प्रकारची शेतकऱ्याकडनं फाईलसाठी फी घेत नाही. आपण ह्या केसेस फ्री बेसिसवर आम्ही त्याच्यावर संघटना काम करते. मग ती आपण जर केस एकदा जर आली त्याचा सविस्तर आम्ही अभ्यास करतो. अभ्यास केल्यानंतर त्याचं ते प्रकरणाची फाईल डॉक्टर सब्बानांकडे जाते. डॉक्टर सब्बानांकडनं ती चेकिंग झाल्यानंतर आम्हाला कळतं की ही रिअली केस न्यायामध्ये याला या शेतकऱ्याला न्याय मिळू शकेल की नाही का फक्त मग त्या जनरली सगळे पूर्ण याच्यामधले महाराष्ट्रातले वकील फाईल आली का पहिल्यांदा पैशाची मागणी करतात. आम्ही असं करत नाही. आम्ही कुठलाही शेतकरी असो कुठलंही प्रकरण जरी आलं तरी सर्वप्रथम आपण अगोदर ते केस समजून घेतो. रिअली ही कायद्याच्या अधीन बसून आपण याला न्याय देऊ शकतो का तरच ते आपण प्रकरण घेतो. नाहीतर आपण ह्याशी केसेस एक्सेप्ट सुद्धा करत नाही. हा पहिला मुद्दा झाला. केस आल्यानंतर सर्वप्रथम जेव्हा डॉक्टर सब्बानांचा जेव्हा क्लिअरन्स मिळतो संघटनेच्या कुठल्याही प्रतिनिधीला की ही केस आपण चालवू शकतो, तर त्यावेळेस असं झालं का एक 3 किंवा 4 वर्षापूर्वी एक सेमिनार होता मुंबईला आणि आमची संघटनेचे प्रतिनिधी आम्ही त्या एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि तिकडे आमची डॉक्टर सब्बानांची भेट झाली. मग मला त्यांनी व्हिजिटिंग कार्ड दिलं. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं सर तुम्हाला मला भेटायचं आहे. भेटल्यानंतर आम्ही जवळ 3-4 मीटिंगमध्ये आमचं असंच डिस्कशन झालं कसं करायचं काय करायचं. त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट सांगितलं आज महाराष्ट्रातला शेतकरी खूप गरीब आहे, आज कर्जबाजारी आहे, त्यामुळे आत्महत्या होत आहेत. त्यामुळं कुठलाही शेतकरी आपल्याला पैसे देऊन आपण काम करू नाही शकत. मला तर वेळ लागला 1-1.5 महिन्यामध्ये मी त्यांना कन्व्हिन्स करू शकलो. माझ्या कुठल्या तरी याच्या मी त्यांना वाटलं का नाही ही गोष्ट खरी आहे आणि तसंही ते खूप सोशली आहेत. ऑलरेडी त्यांनी 8-10,000 मुलांचा शिक्षणाचा खर्च पुढे करिअरमध्ये केलेला आहे. स्वतः PhD झाल्यामुळे त्यांना त्याचा पैशाचं हे नाही आणि शासनाचे सल्लागार असल्यामुळे त्यांना सोशल वर्कची आवड सुद्धा आहे. मग त्यांनी मला क्लिअरन्स दिला की मग एक काम करूया आपण शेतकऱ्यांचे फक्त लिगल पेपर्स आपण बनवून घेऊया. ॲग्रीमेंट टाईप आपण एक ॲग्रीमेंट बनवलेला आहे. त्यावर शेतकऱ्यांचे सह्या फोटो आणि त्याच्यावर अंगठी घेतो. कारण शेतकरी पण म्हणजे काही शेतकऱ्यांकडनं माझे जे संघटनेचे प्रतिनिधी आहेत त्यांनी मला सांगितलं का सुभाष ठेवू नकोस, फोटो घेऊन घेतलं म्हणजे उद्या चॅलेंज नको का मी सही केली नाही म्हणून. मग त्या केसेस आपण जेव्हा सही घेऊन जेव्हा सबमिशन होतात तेव्हा आपण हा अग्रीमेंट बनवतो त्यांच्याबरोबर. पॅरलली अण्णा हजारेंचं सभासद पण त्यांना कंपल्सरी आपण आता केलेलं आहे. कारण अण्णा हजारेंच्या याच्यावर सभासद होणं गरजेचं आहे संघटनेचं. त्याप्रमाणे आपले प्रतिनिधी पण होत आहेत. या प्रकारे संघटनेची प्रोसिजर आहे. आपण लिगल करतोय आणि वकिलांना सुद्धा जोपर्यंत तुम्हाला समजा आपण आता कलेक्टर केस सुरू केली आणि सुप्रीम कोर्टात लागली आणि याचा जर कालावधी मागचं 5 किंवा 6 वर्ष लागला तर वकिलांची फी तुम्हाला 6 वर्षानंतर द्यायची आहे. तुम्हाला जर न्याय मिळाला तरच तुम्ही ती वकिलांना फी द्यायची, नाही तर 1 रुपया सुद्धा द्यायची नाही. असं संपूर्ण महाराष्ट्रात केसेस आपण असं चालवतोय. शेतकऱ्यांना संघटित करणं हे काम माझं आहे. ते माझ्या स्वतःच्या खर्चाने मी पूर्ण महाराष्ट्र फिरून करतोय. लिगल जे का असेल आता पण जवळ ज्या केसेस जवळजवळ आमच्या 850 एकर जागा जे चालू आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर सब्बानांनी स्वतः आतापर्यंत त्यांचा जो लिगलचा जो खर्च आहे तो जवळजवळ 8 ते 10.5 लाख रुपये त्यांनी खर्च स्वतःच्या पॉकेटमध्ये केलेला आहे आणि त्यांना शेतकऱ्यांकडनं आतापर्यंत आपण 1 रुपया सुद्धा दिलेला नाही. खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे हे खरं म्हणजे सर्व जे काय आपले वकील आहेत पूर्ण महाराष्ट्रात जे काम करतात शेतकरी व गरीब लोकांनी ह्यांनी यांच्यासाठी खूप एक महत्वाचं उदाहरण आहे. त्यांनी याच्यातनं काहीतरी घ्यायला हवं. लिगली घ्या, तुम्ही लिगल डॉक्युमेंट्स बनवा, न्याय मिळाल्यानंतर पैसे घ्या ना. फी जरी स्वरूपात जरी घ्यायची झाली ते 2-4-5 हजार पेपरवर्कसाठी तुम्ही घेतले तरी चालू शकेल. पण तुम्ही एकदमच 15,000, 20,000, 25,000 प्रत्येक हिअरिंगला तुम्ही 2,000, 5,000 मागता हे चुकीचं आहे ऍक्च्युअली. कारण म्हणजे गरीब शेतकरी ते करू नाही शकत. म्हणून फी वाचून आज हजारो एकरच्या केसेस पेंडिंग आहेत. शेतकऱ्यांकडे पैसे नसल्यामुळे ते कोण लढवणार. तर मी या रूपात संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो तर तुमच्या असे जे काही प्रॉपर्टी रिलेटेड विषय असतील तर ते तुम्ही जरूर माझ्याशी मला फॉरवर्ड करा जेणेकरून मला तुम्हाला न्याय मिळवून द्यायला मदत होईल. प्रश्न असा होता की तडजोडींवर म्हणजे ज्या शेतकरी नेते संबंधित कंपनी मालकाशी फार्म हाऊस मालकाशी तडजोडी करतात त्या तुमच्याकडनं होणार नाही असं तुमचं म्हणणं आहे. ओके.
तुमचं म्हणणं काय होणार नाही? नाही अजिबातच नाही ना, कारण कोणतेही प्रकरण मॅनेज होणार नाही. कारण हे कालचं जे प्रकरण झालं मी बघितलं की ते शेतकरी एकदम गरीब माणूस आहे, तो 5 रुपये खर्च करू शकत नाही, अगदीच त्याला कायद्याचं कुठलंही नॉलेज नाही, कसलंही नॉलेज नाही. आणि जेव्हा हे प्रकरण आम्ही उचललं तेव्हा समोरची पार्टी मला येऊन भेटली आणि तुमचं काय असेल ते बोला, तुम्हाला काय असेल ते आम्ही देतो, पण शेतकऱ्याला काहीही मिळणार नाही. तुम्ही जर बाजूला तर शेतकरी काहीच करणार नाही. अशा केसेसमध्ये कसं असतं का सर्वात महत्वाचं आहे का तडजोड करण्यासाठी प्रत्येक समोरची पार्टी नेहमी अप्रोच करत असते. अगर ती मला सुद्धा करते, मला अनेक केसेसमध्ये केलं गेलंय आणि वकिलांना सुद्धा ते लोक डायरेक्ट करतायत. पण माझं आणि वकिलांमधलं अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे. त्यांना सुद्धा खूप चांगलं मानधन मिळतंय शासनाकडनं आणि मी पण उच्च पदाची चांगली नोकरी सोडली, मी पण चांगल्या फॅमिलीशी बिलॉंग करतोय. तर मग जर मला असं वाटतं की मी उच्च पदाची चांगल्या पगाराची नोकरी सोडली आहे, तर मग याच्यामध्ये जर आपल्याला जर काही करायचं झालं तर ते शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याबरोबर मिटिंग करून करायचं, वकिलांना विश्वासात घेऊन करायचं. म्हणजे जर शेतकऱ्यांचा किती मॅक्झिमम फायदा करता येईल हा मेन उद्देश आहे. या सगळ्या ही जी काही ऍक्टिव्हिटी जो काय माझा त्याग वाऱ्यावर सोडून आपण आपले खिचे नाही अजिबात नाही. अशा केसेस मागे भरपूर याच्यामध्ये अशा गोष्टी मला ऑफर आलेल्या आहेत. मी त्याचा हे करून टाकलेलं आणि यांना पण वकील साहेबांना पण इमिजिएटली मी इन्स्टंटली कॉल करून ऑफर आला. अनेक प्रकरणांमध्ये बघतो की शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, शेतकऱ्यांचे नेते जे आहेत त्यांना न्याय मिळतो की शेतकऱ्यांच्या नावावर जे राजकारण करतात ते एका रात्री श्रीमंत होताना दिसत आहेत, मात्र शेतकरी आहे तिथेच आहेत. नाही त्याला खरं म्हणजे समाजामधली मानसिकता आहे. तुमची नीतिमत्ता तुम्ही क्लिअर ठेवली पाहिजे. माझं काय म्हणणं की मी ज्याच्यासाठी काम करतो किंवा वकिलांचं ना आम्ही दोघांचं ब्रीद वाक्य एकच आहे, आपण ज्याच्यासाठी काम करतोय आणि वकिलांना जर आपण रिटर्न मध्ये ते फी देणार आहे, ज्याच्यासाठी आपण काम करतो तो जर आपल्याला जर फी देणार आहे तर आपण या मार्गाचा वापर करायचाच नाही. शेतकऱ्यांना ठामपणे मी सांगतोय की शेतकरी कोर्टात जायला काय तयार नाही, त्याला कारण ही फी सर्वात महत्वाचा विषय. लुटमार ज्याला ती केली जाते, शेतकऱ्यांकडे पैसे नसतात आणि तो पिसलेला असतो आणि समोरची पार्टी जी असते ती पैसेवाली असते. म्हणजे ह्या कालच्या प्रकरणामध्ये असंच आहे की समोर दलाल ही धनाढ्य आहे, कंपनी मालक अब्जाधीश आहे आणि शेतकऱ्याकडे घरी खायला नाहीये, तो त्यांच्याशी फाईट करू शकत नाही. अशा वेळेस अशी कुठली तरी एक संघटना आम्हाला पाहिजे होती की जी विनामूल्य केस लढेल आणि मला जेव्हा न्याय मिळेल तेव्हा त्या न्यायामधला काही हिस्सा मला द्यायला काहीच हरकत नाही. बरोबर. म्हणून आज प्रेक्षकांसमोर मी अशा माणसाला बसवलंय की यांची संघटना जी अण्णा हजारे प्रणित आहे आणि ज्या शेतकऱ्यांवर अन्याय होतोय त्यांनी प्रोसिजर सांगितली, तुम्ही जर आमच्याकडे आलात फक्त फॉर्म भरून द्या, तुमची माहिती द्या, ते तेवढं त्यांच्याशी ऍग्रीमेंट करा आणि ऍग्रीमेंट केल्यानंतर ती केस आम्ही लढू आणि केस जर तुम्ही जिंकलात, तुम्हाला जर फायदा झाला तर तुम्ही वकिलाची फी द्यायची, फक्त वकिलाची फी द्यायची. ही नाममात्र की जेवढा खर्च येतो ही बरीचशी कागदपत्र तयार करायला, कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट करायला खर्च, हिअरिंगचा चार्जेस असतो, येणं जाणं, हा जो खर्च तेवढाच फक्त घेतला जाईल. खूप मोठी अचिव्हमेंट सांगता येईल मला या मशाल न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून की मी आज शेतकऱ्यांना या न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून काहीतरी देऊ शकतो की शेतकऱ्यांचा विनामोबदला फायदा कसा होईल याचा आम्ही शोध घेतो. म्हणजे असे आम्ही वकील खूप शोधले, ते सुरुवातीला सांगतात की आम्ही काही फी घेणार नाही, पण नंतर मात्र शेतकरी कंटाळतो की देऊन नाही. मी तर पुढे जाऊन तुम्हाला म्हणेन का आता मी जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या केसेस ऑलरेडी आपण ट्रॅकवर आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्यामुळे जवळजवळ 300-400 एकर जागेची केस चालू आहे. शहापूर मधलं मळेगाव म्हणून आहे, तिथली केस चालू आहे. प्रियदर्शनीचे आपले कुडूसचं प्रकरण आहे, ते तर सगळ्यांना वेल नोन आहे. त्यानंतर आताच माझ्याकडे रिसेंटली आपण पालघर जिल्ह्यातल्या जे प्रियदर्शनीचं प्रकरण काय आहे? प्रियदर्शनीचं प्रकरण सेम आहे, औद्योगिकरणाची केस आहे, कुठल्या प्रकारचं कारखाना आले नाहीये. त्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल, त्या न्याय मिळालाच पाहिजे, मिळणारच आहे. नाही झालं तर MRT मध्ये केस गेलेली आहे. शेतकऱ्यांच्या वतीने फ्री ऑफ चार्ज लढतात. हो, आता सध्या फ्री चार्ज कुठल्याही शेतकऱ्याला तुम्ही जवळजवळ 400-450 फॅमिली त्यांना विचारा, त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा आपण 1 रुपया सुद्धा घेतलेला नाहीये. वकिलांना 1 रुपया सुद्धा फी आजपर्यंत मिळाली. वकील मागच्या 4 वर्ष ती केस लढतायत आणि त्यांना आपण 1 रुपया सुद्धा फी दिली नाहीये. आणि समजा केस जिंकल्यानंतर आपल्याला फी द्यायची, 3 वर्ष केस जिंकल्यानंतर चांगला फायदा, ही चांगली योजना आहे. आपण जर त्यांच्याशी सुभाष ठाकरे जे आहे त्यांच्याशी जर बोललात की तुमचं प्रकरण त्यांच्याकडे दिलात तर तुम्हाला नक्की न्याय मिळेल अशी आशा मलाही वाटते. मला पुढचा प्रश्न आहे, आमचे शेतकऱ्यांच्या गडबडी अशा आहेत. समजा मी माझ्या आजोबांची म्हणजे 15 जमीन अजून माझ्या नावावर झालेली नाही, ती वाडवडिलांच्या जमीन नावावर करताना
काय करायला पाहिजे किंवा मला जमीन विकायची, ही जी फसवणूक होते, दलाल लोक जे फसवणूक करतात त्याच्यापासून मला मार्ग कसा काढता येईल? त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे का वाडवडिलांच्या जमिनी आहेत तर बऱ्याचशा ठिकाणी मला जाणवतं का आपल्याकडे गावाकडे पद्धत असायची, वरिष्ठ मंडळींना घेऊन काही त्यांनी वाटपपत्र बनवलेली आहे, तर त्या वाटपपत्राचा आधार घेऊन आपण ते करू शकतो. ते जर नसेल तर तुम्ही आता सुद्धा बसून अंतर्गत मीटिंग करून वाटपपत्र बनवून तहसीलदारांकडे तुम्ही ते प्रकरण करू शकता. किंवा मग जर एखाद्या शेतकऱ्याचा जर हक्क नसेल, वाडवडिलांची जमीन तुमच्याकडे वहिवाट आहे आणि जमीन समजा तुमच्या काका किंवा त्यांच्या नावावर आहे, ती जर तुम्हाला जर करायची झाली तर पहिल्यांदा कसं होतं आपल्याकडे मागच्या 15-20 वर्षामध्ये डी झोन प्लस असल्यामुळं स्टॅम्प ड्युटी खूप जास्त होती. त्यावेळेस जवळजवळ मला वाटतं एक 15.5-16% स्टॅम्प ड्युटी असायची, पण आता इट हॅज कम डाऊन टू 1%. ती जवळजवळ 1-1.25% पर्यंत, म्हणजे एका एकराला माझ्या अंदाजे एक 6-6.5 रुपये खर्च येतो 40 गुंठ्याला नावावर करायला. कारण रिसेंटली मागच्याच एक याच्यामध्ये 1.5 महिन्यापूर्वी आम्ही एक प्रकरणामध्ये करून दिली. तर मला असं वाटतं मी हा आता जो शेतकऱ्यांकडे पैसे आहेत, मला असं वाटतं का शेतकऱ्यांनी या जागा लवकरात लवकर करून संघटनेकडे दिल्या तरी आपण गावात एकत्र घेऊन तहसीलदारांना मी अप्रोच करून आपण त्या करून घेऊ शकतो किंवा कलेक्टरला जाऊन भेटून एकत्र करून ते करून घेऊ शकतो. हा फार महत्त्वाचा विषय आहे आणि शेती नावावर असणं खूप गरजेचं आहे. कारण आज जर तुम्ही जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी एवढी आहे, तरुण शिकलेले आहेत, नोकऱ्या नाही आहेत. कारण मी 20-22 वर्ष स्वतः मॅनेजर सिनियर मॅनेजर लेवलला काम केल्यामुळे मला माहिती आहे परिस्थिती खूप वाईट आहे. तर मुलांना जर आपल्या नोकऱ्या जर द्यायची असतील आणि समजा उद्या आपल्याला एखादा नवीन छोटासा उद्योगधंदा करायचा झाला, पोल्ट्री करायची झाली समजा किंवा तुमचं गोट फार्मिंग करायचं झालं, काही उद्योग जर करायचा पैसा लागतो. जर पैसा लागतोय तर तो पैसा तुम्ही बँकेत किंवा शासनाकडे तुम्ही अर्ज करावा लागेल आणि तुम्हाला जर तो अर्ज करायचा म्हटलं तर तुमच्या नावावर जमीन असायला हवी. आता 3-3 पिढ्या जर तुमची जमीन जर नावावर नसेल तर तुम्ही कम्प्लिटली डेड होता. हा झाला विषय नंबर 1. विषय नंबर 2, महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासनाच्या अनेक सुविधा येतात शेतकऱ्यांसाठी, तर तुमची जमीनच जर नावावर नसते तर तुम्ही ते इलिजिबल होत नाही, तुम्ही ते पात्र ठरत नाहीये ती योजना घ्यायला. तर माझं सर्वांना नम्र विनंती आहे का त्यांनी या संघटनेचा फायदा घेऊन तहसीलदारांना अप्रोच करून ह्या जागा नावावर होऊ शकतात. ते वारसा हक्क पद्धतीचं काय, त्याच्याबद्दल काय माहिती? वारसा हक्काबद्दल पण तेच आहे, बऱ्याच ठिकाणी ऑलरेडी वाटपपत्र झालेली आहेत. तुम्ही त्याचं एक अंडरस्टँडिंग म्हणून तहसीलदाराकडे अर्ज केलात तर ते तहसीलदार तुम्हाला करून देईल. मिनिमम 1-1.25% स्टॅम्प ड्युटी सध्या चालू आहे. एका एकराला 5,500-6 हजार रुपये खर्च येतो. जमीन विक्री करताना शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? सर्वात महत्वाचं आहे, मी तर म्हणेन शेतकऱ्यांनी कुठलीही प्रॉपर्टी विकताना सर्वात महत्वाचा थंब रूल प्रत्येक शेतकऱ्याने लक्षात घेतला पाहिजे. तो म्हणजे असा का त्याने पहिल्यांदी त्या परिसरामधला बाजारभाव काय आहे आणि शासनाचा काय दर चालू आहे हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आपण काय करतो, नॅचरली गरीब परिस्थितीमुळे शेतकऱ्याकडे आर्थिक चणचण असते, त्याला फक्त गरजेपुरती वेळ, त्याचा जर टाइम खराब असेल तर त्याला असं वाटतं कधी पैसा मिळतो आणि मी या प्रसंगातून बाहेर पडतो. पण मी कृपा करून त्यांना सांगतो तुम्ही असं करू नका. मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे, तर आपण ती काळजी घेतली पाहिजे का बाजारभाव काय चालू आहे. तुमच्याकडे बरेच हुशार लोक आहेत, त्यांना तुम्ही विचारू शकता. प्रशासनाचे कुठल्याही तुम्ही तहसीलदार ऑफिसला जा, तिथले सगळे अधिकारी तुम्हाला सांगतील का आता या गावचा शासनाचा दर काय आहे, तो तुम्ही पहिल्यांदा बघितला पाहिजे. ते बघितल्यानंतर कोणाला तुम्ही ती जागा विकताय हे महत्वाचं आहे. जागा विकताना त्याच्यावर तुम्ही काय टर्म्स अँड कंडिशन ठरवताय, तुमची काय त्याच्यामध्ये अटी असतील त्या तुम्ही बघितल्या पाहिजेत, कारण ते खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा टोकन गेल्यानंतर तुम्हाला एक पार्शल पेमेंट केलं जातं, अर्ध थोडंफार पेमेंट केलं जातं. जसं तुम्ही तो कालचा प्रसंग जो बघितला मी, त्याच्यावरून मला विषय सुचलाय की याच्यामध्ये आपण थोडंसं ज्ञान दिलं पाहिजे शेतकऱ्यांना. तुम्ही जेव्हा टोकन घेता त्याच्यानंतर सेकंड पेमेंट जेव्हा घेता त्यावेळेस जो अग्रीमेंट बनवला जातो, खरेदी खत जे बनवलं जातं त्यामध्ये काय काय अटी टाकलेल्या आहेत हे तुम्ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. कारण ते बरेचशा अग्रीमेंट इंग्रजीमध्ये असतात, त्यामुळे आपल्या गरीब शेतकऱ्यांना माहिती नाही पडत. पण शेतकऱ्यांना मी आपल्या घरामध्ये शिकलेली मुलं आहेत, तुमचे बरोबर परिसरामध्ये सुशिक्षित लोक, आता तो प्रकार राहिला नाहीये, कोणी अशिक्षित, कोणाला इंग्लिश समजत नाही, ते समजून घेतलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, ज्या दिवशी तुम्ही खरेदी खत करायला जाता रजिस्टर ऑफिसला, त्या दिवशी तुम्ही त्या मालकाला क्लिअर कट सांगून टाकायचं, उरलेल्या पेमेंटचं तुम्हाला चेक किंवा डीडी माझ्या हातात दिल्याशिवाय मी ते खरेदी खत साईन करणार नाही. म्हणजे जो काल जो प्रसंग झालाय का माझे पैसे घ्यायचे राहिलेत किंवा मला, मग एकदा तुम्ही खरेदी खतावर विटनेस म्हणून किंवा जर सही केली का तुमचा कार्यक्रम संपला, तुम्ही ती जमीन त्याला दिली. किंवा सर्वात महत्वाचा विषय त्या खरेदी खतामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट पाहिजे ती म्हणजे काय, क्षेत्रफळ.
लोकांना हेक्टर आणि याच्यामधला फरक समजत नाही. ते तुम्ही बघितलं पाहिजे की ती किती हेक्टर लिहिले, त्याचं एक्झॅक्टली क्षेत्रफळ किती आहे. कारण माझ्याकडे अशी प्रकरणं बरीच आलेली आहे का त्यांनी विकली 2 एकर आणि त्या समोरच्या एजंटने आणि त्या शेटने ती मारून घेतली 3.5 एकर. अशा माझ्याकडे भरपूर केसेस आहेत. तर त्याची काळजी घ्या. खरेदी खत बनवताना तुम्ही पैसे पूर्ण मिळतात का ते तुमच्या हातात ते घ्यायचं, आणि दुसरं क्षेत्रफळ किती टाकतात, हिस्सा नंबर काय, सर्वे नंबर काय, हे सगळं बघून तुम्ही हे केलं पाहिजे. आधीच्या चुकीच्या पद्धतीने जमिनी विकल्या असतील. म्हणजे मी प्रदीप पाटील यांची केस जर ती बघितली तर त्यांना पैशांची गरज होती. म्हणजे समोर जमीन आहे आणि घरी मदतीची गरज आहे, पैशांची गरज आहे. अशा वेळेस दलालाला त्यांनी सांगितले, ते पैसे दिले आणि त्यांनी ते घेतले. त्याच्यानंतर उरलेले पैसे दिलेले हा भाग वेगळा. पण माझी मजबुरी ओळखून त्या लोकांनी पैसे म्हणजे कमी भावाने ती जमीन लाटली आणि मी रजिस्टर करून दिलेलं आहे. तर मला नंतर काय करता येईल का, मला बाजारभावाने मी भाव दिला पाहिजे, काही म्हणजे फसवणूक केलेली आहे, त्यावेळेस मी अडलेला होतो म्हणून मी ती विक्री केलेली आहे, असं काही नंतर शेतकऱ्यांना न्याय मागता येईल का? न्याय मागण्यासाठी आपण तहसीलदारांकडे रिसर अर्ज करू शकतो, फॅक्स फायलिंग टाकू शकतो. तहसीलदार त्याच्यावर तुम्हाला मार्गदर्शन करतील, त्याच्यामध्ये काय एक्झॅक्टली प्रॉब्लेम झाला, त्रुटी काय झालेल्या आहेत, किंवा खरेदी खत करताना त्यांनी जनरली ज्यावेळेस तुमचं फेरफार जेव्हा टाकला जातो तहसीलदार, आता तुम्हाला वाटतं डायरेक्ट त्यांनी याला सर्कलला दिलेले आहेत ते राईट्स अधिकार ते दिलेले आहेत, त्याच्यामध्ये क्लिअर कट ते डॉक्युमेंट जोडलं जातं का काय बेसवर तुम्ही ही जमीन ट्रान्सफर करताय, खरेदी खत आहे का, ना हरकत दाखला आहे का, किंवा कुठलं मृत्यूपत्र किंवा असं काय जोडलेलं आहे का, त्याप्रमाणे केलं जातं. तर ते त्या केसमध्ये आपल्याला ते पूर्ण डॉक्युमेंट्स बघून त्याचा अभ्यास करून आपण त्याच्यावर दावा करू शकतो, आणि त्या दावा करून ती केस आपण त्या याला शेतकऱ्याला न्याय मिळवून देऊ शकतो. प्रेक्षक, खूप चांगली चर्चा या आजच्या भागामध्ये झालेली आहे की शेतकऱ्यांची दलालांनी केलेली फसवणूक आणि कंपनी मालक जे आहेत त्यांनी 15 वर्षाच्या जमिनीमध्ये काहीही केलेलं नाही, किंवा त्या जमिनी घेतल्या औद्योगिकरणासाठी दाखवल्या, शेड फक्त उभे केले आणि त्याच्यानंतर आता फक्त तिथे शेड दिसत आहेत, बाकी तिथे काही नाही. अशा जमिनीही आपल्याला परत मिळू शकतात. आपली जर जमीन विक्री करताना जर काही फसवणूक झाली असेल त्या जमिनींचाही आपल्याला मोबदला मिळू शकतो. त्याचबरोबर ज्या गॅस लाईन गेलेल्या आहेत, टॉवर लाईन गेलेल्या आहेत, याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना पैसे, म्हणजे आम्ही दोघे जर भाऊ असो तर माझ्या एका भावाला वेगळे पैसे आहेत, मला वेगळे पैसे आहेत, असेही प्रकार अनेक या तालुक्यामध्ये घडले आहेत. आणि याच्यावर आता एक रामबाण उपाय मला दिसतोय ठाकरेंच्या माध्यमातून की आमचं अण्णा हजारेंवर खरी श्रद्धा आहे. म्हणजे अण्णा हजारे हे नाव सांगितलं ते मॅनेज होत नाही, ते तडजोड करत नाही, आणि ते खूप मोठं नाव आहे आणि त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून ठाकरे हे काम करत आहेत. त्याच्यामुळे तो प्रकार होणार नाही असं दिसतंय. जर आपण सर्वांनी या संघटनेवर विश्वास ठेवलात, तुमची प्रकरणं यांच्याकडे दिली, ती मशाल न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून मी तर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. उद्या जर हे प्रकरण सुभाष ठाकरे यांच्याकडे गेलं आणि त्याच्यामध्ये काही गडबड झाली तर पुन्हा एकदा आपण त्यांना इथे बोलू, त्यांना त्यांच्या समोर ते प्रश्न ठेवू आणि त्यांना प्रश्न ते विचारू. तो प्रश्न तडीच लावल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही. प्रेक्षकांनो, या आजच्या भागामध्ये मी इथेच थांबतोय. मी खरं तर तुम्हाला धन्यवाद देऊ की 2.5 ते 3 लाखाची नोकरी सोडून ते शेतकऱ्यांसाठी कार्यरत आहेत आणि जी महाराष्ट्रभर एक चळवळ शेतकऱ्यांची उभी केली आहे, त्याची जी सुकाणू समिती आहे त्याची ती कार्यकारिणी सदस्य आहेत. म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संघटनेच्या विविध पदांवरती आहे. मी त्यांचा फोन नंबर याच व्हिडिओच्या खाली दिलेला आहे. आपण त्यांच्याशी संपर्क केला तर तुम्हाला नक्की न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. प्रेक्षकांनो, आजचा हा जो भाग आहे, हा भाग तुम्हाला जर आवडला तर तो लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत तो पाठवण्याचा प्रयत्न करा आणि शेतकऱ्यांना कळू द्या की नेमकं आपण कुठे आहोत, कुठे चाललोय आणि आपल्या समस्या काय. मित्रांनो, मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल जर तुम्हाला आवडलं असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. तिथे असलेलं बेलचं आयकॉन तेही दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन तात्काळ मिळत राहतील. आमचे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. गेली 25 वर्ष मशाल हे वृत्तपत्र जसं तुम्ही सांभाळून घेतलं तसंच हे चॅनलही सांभाळून घ्या अशी तुम्हाला विनंती करतोय. आणि ज्यांनी हे सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित हे चॅनल सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद.